स्मार्ट अहमदनगर न्यूज। मुकुंदनगरमध्ये संतापाची लाट। माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक आक्रमक। मालमत्ता कर गैरव्यवहारावर मनपा विरोधात नागरिकांचे हल्लाबोल। मुकुंदनगर परिसरात महानगरपालिकेकडून आलेल्या सुधारित मालमत्ता कर नोटिसातील गंभीर त्रुटी, मनमानी करवाढ आणि नियमभंग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। या प्रकरणावर माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली। माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी निदर्शित केले की मनपाने मोठ्या प्रमाणावर कर मूल्य विशेष नोटिसा, दस्तऐवज मागणी आणि कर बदलाच्या नोटिसा जारी केल्या आहेत। मात्र या नोटिसा कोणतेही प्रत्यक्ष सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी किंवा जागेची पाहणी न करता थेट वाढीव कर लावण्यात आल्या। नकाशे, पंचनामा किंवा कोणताही पुरावा न घेता देण्यात आलेली ही करवाढ नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे नागरिकांनी सांगितले, असे माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी मांडले। याहून गंभीर बाब म्हणजे मालमत्ता कराबाबत हरकतीसाठी 30 दिवसांचा अवधी अनिवार्य असताना अनेक नागरिकांना केवळ 3 दिवसांचीच नोटीस देण्यात आली। यामुळे संताप आणि संभ्रम वाढला आहे। तसेच मोजमाप, बांधकाम प्रकार, क्षेत्रफळ, वापर प्रकार यामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती व चुका असल्याचे तक्रारीत नमूद आहे। दुकानांना राहती घरे दाखवणे, खोल्यांचे मोजमाप चुकीचे नोंदवणे, मजल्यांचा वापर प्रकार वेगळ्या कॉलममध्ये टाकणे या त्रुटींमुळे करात अनावश्यक वाढ झाल्याचा आरोप आहे। आणि हा मुद्दा देखील माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी ठळकपणे समोर आणला। अहिल्यानगर ही ड वर्गातील महापालिका असतानाही करवाढ मात्र अ वर्गाच्या दराने करणे हा नागरिकांवरील उघड अन्याय असल्याची माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी तीव्र टीका केली। मुकुंदनगरमध्ये 4 दिवसांनी मिळणारा पाणी पुरवठा, रस्त्यांची बिकट अवस्था, कचऱ्याची समस्या, प्रकाश योजनांचा अभाव या परिस्थितीत करवाढ करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। निवेदनात चुकीच्या नोटिसा तातडीने मागे घेणे, नव्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पारदर्शक पुनर्मूल्यांकन, कर संचिकेतील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यांची मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महानगरपालिकेने मुकुंदनगर भागातील रो हाऊसिंगला किंवा घरांना ज्या जाचक नोटिसा पाठवल्या आहेत त्या विरोधात मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का मुकुंदनगर भागाला सुविधा नाही आहे व आपण ज्या नोटिसा पाठवल्या ह्या फार जाचक व फार मोठ्या प्रमाणातल्या आहे। कारण रो हाऊसिंगच्या घरांना 50-55 हजाराच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे। तसेच या नोटिसा रद्द करून पुन्हा फेर संरक्षण करण्यात यावे व रीतसर ज्या लीगल असेल त्याप्रमाणे कर आकारणी केली पाहिजे।